नवीन टॉपिक, अपूर्णांकांचा गुणाकार. अपूर्णांकांचा गुणाकार. हेडिंग टाका, तारीख टाका. पाढे लिहून आणले सगळ्यांनी. चालू करायचं. अपूर्णांकांच्या गुणाकारामध्ये पहा काय राहतं. काय राहतं? गुणाकारचं चिन्ह राहतं. बेरीजच्या वजाबाकी, बेरीज मध्ये बेरीजचं चिन्ह, वजाबाकी मध्ये वजाबाकीचं, आता गुणाकार जे असलं. आता याच्यामध्ये छेद सारखा असो की नसो काही घेणं देणं नाहीये. गुणाकारामध्ये काय करू शकतो आपण, तर गुणाकारात आपण डायरेक्ट सरळ सरळ, गुणाकार एकदम सोपा आहे. बेत्रिक आणि पाचोक, म्हणजे एकदम बटाटे खाणारा माणूस राहिला, एकदम येळा त्याला बी जमीन एवढं सोपं आहे. सरळ सरळ बेत्रिक पाचोक, उत्तर 6/20 मयाल भाग द्यायचा. बेत्रिक बेक बे0 म्हणजे ह्या गणिताचं उत्तर 3/10. एवढं सोपं आहे. फक्त गुणाकारात जेव्हा स्टेपा वाढतील तेव्हा तुम्हाला काटछाट पद्धत मी हळूहळू शिकवेन. जमीन एकदम सोपं आहे गुणाकार. गुणाकारात काही टेन्शनचं काम नाहीये. आता गुणाकारात काय समजा, ऐका, गुणाकारात बेरीज आणि वजाबाकीपेक्षा असं वेगळं काय आहे, तर गुणाकारात आपण ह्या घरातून ह्या घरात जाऊ शकतो. बेरीज मध्ये काय होत होतं, फक्त वरती आणि खाली आपण भाग देऊ शकत होते. गुणाकारात आपण दुसऱ्याच्या घरात जाऊ शकतो, पण फक्त भाग देताना समोरासमोर भाग जाणार नाही. कसा? 4 दुनी 8 आणि 4 त्रिक 12 असा जाणार नाही, असा जाईल. म्हणजे एक वरचं आणि एक खालचं. म्हणजेच कोणत्याही घरातला अंश हा कोणत्याही घरातल्या छेदाला भाग देऊ शकतो. एक वरचा पाहिजे आणि एक खालचा पाहिजे. समजलं? तर पहा कसं होतं. 3 1 आणि 3 4 आलं का? तर तुम्ही असं करू शकता. मग आता गणित तयार झालं. 1/8 गुणिले 4/4. मग आता हा 4 गेला, हा 4 गेला. या गणिताचं उत्तर काय आलं? 1/8. चला, 1/8 समजलं? म्हणजे इथे टोटल आपल्या डोळ्यांचा खेळ असेल की ज्याला जिथे पाळा दिसला तिथे त्याने काटछाट पद्धत वापरायची आणि उत्तर लिहायचं. हे नाही समजलं तर पुढचं पाय. हा, हे गणित आहे आता. 3/6 गुणिले 6/12 गुणिले 2/9. मग आता याच्यात पाय 6 6 कट. कट म्हणजे विषय खतम. 6 1 6 6 1 6, बरोबर का? त्याच्यानंतर 3 1 3 4. आता खोडल्यानंतर जो आकडा दिसतोय तो पहा किती व्यवस्थित दिसतोय. 3 खोडल्यावर इथे कोणाला 12 खोडल्यावर किती आला? सर हे खोडल्यावर काही आलं का? नाही, ते काहीच नाही म्हणून काहीच लिहिलं नाही आपण. हा, बेक बेदुनी. हा, आता काय काय उरलेलं आहे? 1 गुणिले 1 एका 1 आणि खाली काय उरलंय रे? बेनम. या गणिताचं उत्तर आहे 1/18 असं. आणि तुम्ही डायरेक्ट बी सोडवलं तरी बी चालेल. 3 सक 18 18 दुनी 36. फक्त ते मोठं जाईल. 12 सक 72, मग 72 गुणिले 9 तुम्हाला करावं लागेल. म्हणजे जेवढं सोपं तुम्हाला करता येईल तेवढं सोपं ते करून यायचं. जमीन. चला पुढचं गणित, गणित क्रमांक 1 तुमच्यासाठी. सोप्या गणितांकडून कठीण गणितापर्यंत आपण जाऊ. चला या.
इकडचे बेंचेस खाली आहे, कोणाला दिसत नसेल तर इकडे बसा, पुढे बसा. झालं? चला मी सोडवतो. 5 गेला, 5 गेला, चालेल का? दोन्ही खालचे आकडे कॅन्सल होणार नाही. एक वरती पाहिजे, एक खाली पाहिजे. जातोय भाग कोणाला? नाही. बेत्रिक आणि 5 5 पहिल्या गणिताचं उत्तर 6/25. हे कोणी चुकलं नको पाहिजे. नेक्स्ट 2 गेला, 2 गेला. 3 1 3 त्रिक उत्तर 1/. अशा पद्धतीने सोडवलं नाही. असं सोडवलं तर त्याचा असं ब्याला असेल. 3 2 6 बेन वरती 6 खाली 18. 6 1 6 आणि 6 त्रिक 18. तरी पण त्याचं उत्तर किती आलं असेल? पुसू. मुद्दाम सोपे सोपे घेतोय आणि मग कठीणकडे आपण जाऊ. आता इथे रिक्वायरमेंट असेल की भागाकार करता आला पाहिजे. तुम्हाला चांगला भागाकार जमतोय. शेंद्र कुठे गेला? अकॅडमीत नाही का तो? तो एकटा गेला तेजस. चला कोण सांगतो उत्तर? उत्तरावाले हातवरती करा. ज्यांना उत्तर येत नाही ते उभे राहा. ज्यांना उत्तर येत नाही ते उभे राहतील. ज्यांना उत्तर येत नाही असे लोक उभे राहतील. त्या मागे कोण आहे? ओमकार आहे. ओमकार इकडे बस रे. तिकडे तो बाजूचा. सांग रे पहिलं उत्तर सांग. भाग देणं दिले. कशाला भाग देईन? 15 40 हा 5 3 15 5 48 भाग दे दिले. चला जे उभे त्यांना लक्ष द्या रे भाऊ. बे एक बे, बे दुनी 4 आलं. बे चोक 8, बे पंचे 10 इथपर्यंत झाला असेल. जमतोय का रे? तू इकडे पाहतो, इकडे पाय, इकडे मुसळता. इकडे काय काय केलं? शाबास. दिसतोय 5 5. हा 5 गेला, हा 5 गेला. बरोबर का? वरती काय काय दिसतंय रे? 3 गुणिले 1 3 1 आणि खाली बाहेर आहे 4 गुणिले 2 4 दुनी. पहिल्या गणिताचं उत्तर. आलं? बसा.
दुसरं पायऱ्या, हा 2 गेला, हा 2 गेला, जातोय बस. आता काही कट होत नाही. 8 1 आणि 3 7 आलं. सहमती स्रोत बाकी. हा लक्ष द्या, हा 5 गेला, हा 5 गेला, गेला. काय काय उरलं रे? 2 गुणिले 4 5 गुणिले 7 बेच चौक 5 7 जा. एवढं सोपं आहे. जमीन आता जमीन का? तोच आकडा वरती आहे, तोच आकडा खाली. सर हा 5 का बरं केला नाही तुम्ही? हा 1 वरती ना म्हणून 1 खाली केला. तू वरती 1 आहे खाली 2 उडवतोय, असं चालणार नाही. 1 1च समजेल. चाल पुसू का? पुसू का? आता पहा, जे जे लोकांना वाटतंय की मला जमत नाही, आता आज अपूर्णांकांच्या वजाबाकीचं लेक्चर पडलंय, उद्या आता हे गुणाकारचं टाकून देईन मी. समजताय का? तर मग लगेच रिव्हिजन मारी घ्यायची भाऊ, जेनले येत नाहीये अशांना. समजताय का? आणि नाही पाहिलं तर काही घेणं देणं नाही आम्हाला. आम्हाला काही पैसे भेटतात नाही त्या लेक्चरांचे. कोणासाठी चालू आहे? हा की बुवा आपलं जे झालेलं लेक्चर आहे ते लगेच अवेलेबल झालं पाहिजे तुम्हाला, म्हणून. म्हणजे ज्या ज्या लोकांना गणित येत नाहीये त्यांना ते पाहून घ्यायचं. पैसे लागताय का? नाही. गणित क्रमांक 6 आपल्या रिव्हिजनची सोय येते. आरामशीर ज्याला कोणाला गणितात थोडस वाटत असेल की मला जमत नाहीये, एखादी हुशार मुलाच्या बाजूला बसून जा. तो जी शांद्री कामा बसलाय, एक जण तिथं बसून जा. कुणी तो गोट्या, हा सगळे जण बसले. दोन्ही येडे येडे बसू नका. बाजूच्याला मदत मागा. तू ये रे इकडे, इकडे बस. केने तू तडी बस. हा तो कोण आहे शेवटचा लास्ट वाला कोण आहे? पुढे एक केने पैसे बस. त्याला सांगा नाही, जिथे आडलं तिथे सांग त्याला. किती गणित दिले बोर्डवर? 3. कमीत कमी 1 आलं पाहिजे. येत नशील तर उभं राहायचं. मागच्या बेंचवर बस म्हणजे अजून चांगलं दिसतंय. कोणाला बोर्ड चमकतोय का? बोर्ड चमकत असेल तर जागा चेंज करा, पुढे बसा. झाले? सांग पहिल्याच उत्तर. 3/5. दुसरं 2/3. 200/3. हा 27/100. बरोबर आहे का रे? चला सगळ्यांनी बोर्डवर पाने. बोर्डवर पाने म्हणजे काय? गणित तुम्ही जर मोकळं मोकळं लिहिलं, एका पानावर 3 गणित आणले किंवा एका लाईन मध्ये 3 गणित आणले तर ते दिसतं. आता पहा आकडे किती मोकळे मोकळे दिसताय. पाय लगेच दिसला मला. 11 गेला. सर एक घर कुदून गेला तो तरी बी चालेल. मग हेच तर शिकायचंय ना आपल्या. आज 11 सारखे होते का नाही? गेले.
कोणाला काही प्रॉब्लेम? एक वरती एक खाली, चेक कर रहे. 12 एक 12 त्रिक, बरोबर केलं का? कोण कोण म्हणतंय बरोबर केलं? बरोबर केलं. एक वरती एक खाली. काय काय उरलंय वरती? 9 गुणिला 1 आणि खाली 3 गुणिले 5. 9 एक आणि 3 5 झालं. हे पहिल्या गणिताचं उत्तर तुम्हाला. हा 9/15 आलं. एल भाग जातोय. 3 ची कसोटी आपली. 3 त्रिक आणि 3 5 3/5. 3/5. काही कठीण होतं नाही. आता पुढच्या वेळेस 4 गेला 4 गेला. तिथे 11 11 होता, इथे 4 4. आता तू परत आडी पाहिजे 11 11 पाहिजे होता. आज थोडी झाली. आकडा चेंज होईल. तू ते डोळे चेंज कर. 26 एक 26 त्रिक. सर 26 चा पाठ कर. हा 26 चा टाकलाय मी. 36 चा बी टाकीन तो. 46 चा बी टाकीन. तुला जमलं पाहिजे. रोज पाडे लिहिला आपण तर आपल्याला हे लगेच समजतं. अरे हा 26 च्या पाड्यातला अंक आहे म्हणजे याला भाग जाईल. रोज जर लिहिले तर 26 एक 26 26 त्रिक 78. जाते काही अजून? 3 एक 3 त्रिक 9. वरती काय उरलंय रे आता? इथे काही नाही. इथे 1 इथे 200. 200 एक 200 आणि 3 एक सॉरी 3. 200/3 जमीन. पुढे 1 0 गेला 1 0 गेला. 2 0 गेले 2 0 गेले. जाते काही? सर 5 5 5 3 3 3 कट. एक वरती आणि एक खाली पाहिजे भाऊ. आडवे आडवे नाही. एक वरती एक खाली आहे का? काही भाग जातोय? सरळ सरळ गुणा. 3 त्रिक 9 त्रिक 27. 5 5 25 5 जा. चेक करा कोणाचं चुकलं असेल. जमतंय का आता? जे लोक उभे होते त्यांना जमतंय का आता? जमत नसेल तर मी ते सांगतोय. तुम्ही शिकण्याचा प्रयत्न करा. सगळं कशावर आधारलेलं आहे? पाड्या. गणिताची पहिली स्टेप आहे पाडे आणि दुसरी स्टेप आहे बेरीज वजाबाकी गुणाकार भाग. या स्टेपांवर जर तुम्ही काम केलं तर पुढे तुम्हाला गणित सोपं जातं. आता पहा, दिसतोय इथे गुणाकार. काय दिसतोय? पण करणं काय पडतोय? भाग. म्हणजे इथे जाड्यात जाड आहे. आपल्याला फक्त 4च गोष्टी आल्या पाहिजे. बेरीज आली पाहिजे, वजाबाकी गुणाकार भाग. हे यायला लागलं की मग ते जोरात आलं पाहिजे. जोरात म्हणजे काय? स्पीड वाढला पाहिजे त्याच्यात. बेरीज आली 4 अधिक 3. मग तू बोट मोजतोय 4 आणि 3. हे स्पीडली झालं पाहिजे. मग 4 आणि 3 7. पहिली रिक्वायरमेंट काय गणिताची? पाडे. दुसरी रिक्वायरमेंट 4 टॉपिक. बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार. सगळ्यात महत्वाचा भागाकार. तुकडे पान. सगळ्यात महत्वाचा. मग या 2 स्टेप कंप्लीट झाल्यावर तिसरी स्टेप आहे स्पीडने याच्या सगळ्या गोष्टी. तुम्ही जेवढ्या स्पीडने या गोष्टी करणार तेवढ्या तुमचं गणित स्ट्रॉंग. आलं? आलं का? चला पुढचं गणित. गणित क्रमांक 9. एक स्टेप वाढवतात. आकडे मोठे काढा आणि 2 गणितांमध्ये मोठी जागा सोडा, कारण आपल्याला त्याला खोडून त्याच्या डोक्यावर लिहावं लागतंय ना.
तर जागा सोडा. अक्कल धरा. अक्कलदार सगळ्यांना आहे ना, तशी अक्कल धरा मग, की आपल्याला आजच्या लिहिण्यासाठी जागा लागते, मोकळं लिहिलं पाहिजे. येतंय का? सांग ना मग. आद्या उडी गेला का बा? झालं. तुम्ही तर ग्राउंड करून आले, तुम्हाला कसं थंडी वाजते? गेले नाही का ग्राउंडला? मग म्हणजे याचा अर्थ तुम्ही ग्राउंड करता नाही व्यवस्थित. चला, आला का रे भाऊ? तिकडे मागे दोन्ही येडे येडे झाले. की नाही झालं का? हे बाय केवढं सोपं बाय. 25 एक 25 दुनी 10 एक 10 दुनी 2 एक 2 चौक. हा पाय भाऊ, काही सारखं सारखं दिसतंय का? पाय काहीच दिसत नाही. 1 1 1 3 3 एक खाली पाय. 2 दुनी 4 चौक 16 चौक. चाल, केवढं सोपं आहे पा. हे चुकायला नको. हे चुकत असेल तर आपले डोळे काम करता नाही, दिमाग काम करतो, डोळेनी काम करता काय काही. त्याच्याकरता मोकळं मोकळं लिहा. पाय 7 गेला आला का? 5 गेला 19 गेला 19. जे उरलं ते उत्तर 12/3. मग चेक करायचं 12/3 ले भाग जातो का? पहिले इकडे लिहून घेतो. 12/3 उरलाय ना. 3 एक 3 चौक. खालच्या एकला काही महत्व? उत्तर 4 रुपये. 4/1 म्हटलं तरी चालेल किंवा फक्त 4 म्हटलं तरी बी चालेल. येत आहे. किती लोकांचे 2चे 2 बरोबर आहे? चालेल. एवढे बी बरोबर आले तर चालेल. बाकीचे आता करत राहा अभ्यास. गणित क्रमांक 11. 12 13.
जे जे उरलं ते तिकडे लिहून टाकायचं, म्हणजे आपल्याला भाग द्यायला आपण मोकळे. तसं नाही रे, 1 दुनी 2 बेत्रिक 6 6 दुनी 12 असं 12 लिहून टाकायचं डायरेक्ट. खाली पाय बरं, 5 त्रिक किती 15, 15 पाचे 75, 75 चौक 300. हा 300 दे भाग त्यांना आता 2 ना. शाबास शाबास. 1 उरला, हे पंचे ए 150. किती आलं 6 150. परत भाग दे आरामशीर, ते काही नको करू. शाबास. 1 किती 3 75. परत भाग दे. किती देशील आता 3 ना. काय नको करू. किती उरला 1. तो 1 या 5च्या समोर ठेवायचा, म्हणजे आपल्याला समजतं हा 15 झाला. शाबास. 1/25 कर चौकोन. 11 नंबर 1/25 पाय. आरामशीर सोडव, काय नको करू, येतंय तुले. शाबास. 3 7 किती रे 3 7 जा 27. किती 28. उठ बशा मार 28. किती मार्च आहेत. हा डोळे आहे का पहिले सारखे सारखे आकडे. झालं 15 15 कट. आता घेतो 3 3 आहे का 3 तिथंच. 3 चौक 12. 4 4 दिसतोय 4 दिसतोय. डोळे काम नाही करतायचे. हा 25 1 25 दुनी 50. तिरकस बी देऊ शकता, सरळ बी देऊ शकता. ओरिजिनल आपण सरळच देत होतो. गणित मोठं लिहायचं रे, जागा जास्त. किती आले 600 आहे का. हा 60 का 182 का नाही 15. तुला समजलं पाहिजे आपला आकडा किती आलाय. एकवीस 16 12 नंबर. शाबास. तिसरं 15/182. शाबास. थोडं 15 चौक 60. हे किती आता 14 गुणिले 13. कर ना मग 14 गुणिले 13 पटकन खाले करी आता. नाही तर वर घे थोडं अजून माहीन का दडी. फटाफट फटाफट गुणाकार करायचा. 15/182 शेवटचा. चला सगळ्यांनी बोर्डवर पाहणे. दिसतंय का भाऊ काही सारखं सारखं. हा काय सारखं नाहीये ना. पहिले स्टेप तेच वापरायची की सारखं सारखं काही दिसतंय का नाही. मग काटछाट पद्धत. 4 आहे का 4 दुनी आला 2 2 कट. हाय अजून काही हाय हाय 3 आहे का 3 त्रिक. हा सारखे सारखे 3 दिसताय आता. हा एक 3 गेला, हा एक 3 गेला. वरती बघ रे काय रे 1 आहे का आणि 5 5 1/25. किती सोपं होतं. सगळा खेळ आता इथे डोळ्यांचा आहे, कारण 4 अंकी गणित चालतंय. चाल पाय 3 3 कट काही प्रॉब्लेम. 9 9 कट काही प्रॉब्लेम. अरे मग हे तर चुकल्याला नको पाहिजे कोणाचं. 3 7 21 आणि 8 दुनी 21/16. हे तर चुकलं नको पाहिजे होतं यार. सारखे सारखे आकडे कट करायचे होते. 21 चाल पुढचं पाहू. हे पाय रे 15 15 कट. अजून
नाही आहे ना काही? हा, कुठे 4 आहे बे? 3 आहे का? हा हा 4 आणि 4 गेला. 3 1 3, 3 चौक 12 आला. आता दिसतोय पाय सारखा सारखा. 4 4 कट. काय राहिलं रे? 15 गुणिले 1 म्हणजे 15 1 15 म्हणजे 14 गुणिले 13 115 छेद 182. एकदा पाहिजे भाऊ कसं करतायत. 16 छेद 21 छेद 16 आणि 1 छेद 25. चेक कर रहे. जमतंय? जमीन का पुसू? जर नाही जमत राहिलं तर आपलं लेक्चर रेकॉर्ड होतंय. लगेच पाहून यायचं, सोडायचं नाही. जी गोष्ट तुमनं सोडली ती गेली. मग समजताय ना? एक पायरी बी जर आपण मिस केली तर काय होतं? तोंड फुटतं का नाही? तसं तोंड फुटील आणि इथे डायरेक्ट फुटणार नाही. इथे पुढच्या गणितात जमणार नाही. मग या गणिताचं डेंजर काम आहे. त्याकरता एकही स्टेप सोडायची नाही. गणित क्रमांक 14. गुणाकारामध्ये काय आहे? सरळ सरळ सोडवणे. झालं. 3 गेला 3 गेला. उत्तर 2 छेद 4 1 4 दुनी 42 7 1 झालं. येत आहे पुसू? ओमकार पहिलं सांगू. 3 छेद 16 बचेच ना. 3 छेद 16 दुसरं 8 छेद 165. काय आता इथे पाहू. 3 1 3 3 त्रिक 9 3 गेला 3 गेला. मग वरती 3 1 आणि 2 8 16. पहिल्या गणिताचं उत्तर 3 छेद. आता दुसरं आहे काही काटच्या होतच नाहीये. तर मग अशा पद्धतीत काय 2 दुनी 4 दुनी 8 3 5 15 गुणिले 11. इथं घड्याळ मध्ये झालं होतं आपल्याला. 15 गुणिले 11 165 झालं. काय कामात येत आहे?
पाढे लिहायचे येड्यासारखे, पाठ करायचे. काय करायचे? काहीच नाही दुसरं. 4-5 वेळा एक पाढा लिहायचा. आपल्याला वाटलं की 15चा पाढा आपल्याला येत नाहीये, 5-10 वेळा त्याला लिहून टाकायचा, पाठ होऊन जातो. तो पाठ कसा झाला पाहिजे? डायरेक्ट विचारलं, 15×8 = 120, 15 नाम 135, 15 चौक 60, 17×8 = 136, असा पाठ झाला पाहिजे. 21×8 = 168. मग 21×8 मग तू विचार करतोय 21, 42, 63, 84, 105 असं नाही. 21×8 = 168, 24×8 = 192, असं पटकन आलं पाहिजे. समजतंय का? होतं ना असं? होतं जर रोज लिहिलं तर. आणि जर एक दिवस आड लिहिलं आपण, 8 दिवसाचा गॅप टाकला, मग नाही होणार. मग सगळ्या ठिकाणी आपण मागे पडत चालू. आपल्याला कोणालाच मागे ठेवायचं नाहीये. पण जर तो स्वतःच म्हणत असेल मी मागे पडतो, तर मग आपण काही करू शकत नाही. गणित क्रमांक 18. हा 8 तो आतवर ठेव. झालं. काय उरलंय आता? झालं. 11/10. वरती 11 आणि खाली 10. शाबास शाबास. वरचा 8 गेला, खालचा 8 गेला. दिसतोय 8? हा. पुढं काय उरलं? वरती 10. लिहू पुढे उत्तर. 11/10. 10 झालं. आपल्याला लक्ष द्यायचंय काय काय जातंय, काय काय कट होतंय. 9 गेला, 9 गेला. मग हा 3 दिसला नाही का तुले? अरे 9 गेला, 9 गेला, 3 गेला, 3 गेला. जप मध्ये का? मग 11 × 1 = 11, 11×5 = 55 भाग दे ना. काही लोक पीठ मध्ये रातच्याच 33 × 39, 39 दोन्ही 5 × 25, 25 5 जातोय भाग. हा नाही ना. हा 9 गेला, 9 गेला, 8 गेला. उत्तर आलं. 3 कट, 9 कट, 11 × 1 11×5 उत्तर झालं. जमतंय. सगळ्यात सोपा टॉपिक तोच आहे. पूर्णांकाचा गुणाकार, काटछाट करायची, भाग द्यायचा, उत्तर काढायचं. पुसू का? गणित क्रमांक 21.
झालं. सोपं सोपं आहे, काही विशेष नाही त्याच्यात. पाडे लिहा रोज, होऊन जाईल. गणित मोकळं मोकळे लिहा. मी पाहतोय गणितामध्ये गणित टाकताय तुम्ही म्हणून ते जमत नाही. गणित मोकळं मोकळं लिहा.